किल्ले सामानगड हा दुसरा व्हिडिओ आहे आणि आपल्याला योग अभ्यासासाठी योग शिक्षक प्रशिक्षणासाठी काही ठिकाण आपणाला दाखवित आहे। तर सर्वप्रथम या ठिकाणी सामानगडाच्या आतमध्ये आपण आता निघत आहोत। महालिंगेश्वराय नमः। या ठिकाणी पायऱ्या आहेत। पायऱ्या बघा, पूर्वीच्या काळी फार उंच माणसं होती, म्हणून आता आपल्याला इथं खाली जात आहोत। ही गुहा खाली खोदलेला आहे आणि 4-5 हजार वर्षापूर्वी किमान असलेला हा किल्ला या ठिकाणी आपण पाहत आहोत। वनवासकालीन रामाचा हा वाडा आहे। या ठिकाणी प्रतीक्षागृह, जे ऋषीमुनी येत होते त्यांना प्रतीक्षागृहामध्ये इथं थांबण्यासाठी, साधना करण्यासाठी इथं या 4 मोठ्या गुहा आहेत। आणि पुढे गेल्यानंतर श्री आदरणीय बापूजी यांनी हे 64 शिवलिंगाची स्थापना या ठिकाणी केली। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। या ठिकाणी बसून आपण सत्संग करू शकतो। या ठिकाणी पण अत्यंत चांगल्या गुहा आहेत। शिवलिंग पण आहेत सभोवती। यशवंत गावडे संशोधक भोसले यांची समाधी प्रतिकात्मक मूर्ती या ठिकाणी आहे। इथं देखील संत ज्ञानेश्वर माऊलींचं मूर्ती आहे। ही शिवलिंग आहेत। थोड्या वेळातच आपण गाभाऱ्यामध्ये निश्चित जाऊ। त्या ठिकाणी शिवलिंग आहे। आत बसून आपण सत्संग करू शकतो। यज्ञकुंड, गुरुस्थान, या ठिकाणी सिद्धपुरुषांची उघड झालेली समाधी, भगवान दत्तात्रेयांची मूर्ती, औदुंबर बघा किती खालून फळ लागलेलं आहे। औदुंबर वृक्ष, अस्पेस, ही शिवलिंग शहरापासून दूर, कुठलाही प्रकारचा आवाज नाही, कुठल्याही प्रकारचं गोंगाट नाही। ध्यानासाठी अत्यंत चांगलं हे सतीचं कुंड। पूर्वी सतीची चाल होती त्या काळामध्ये। शिवलिंग आहे। आता 2 सत्पुरुषांची मूर्ती आहेत। महाअवतार बाबाजी, आणखीन स्वामी समर्थ, ओंकार बिंदु संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिना कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। शनी मूर्ती आहे शनी महाराजांची। इथे देखील गुहा आतमध्ये आहे। असा हा संपूर्ण परिसर। यामध्ये आपण समुदाय घेऊन सत्संग, योग साधना आपण करू शकतो। तर गाभाऱ्यामध्ये तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आतमध्ये जाऊन गाभाऱ्यामध्ये जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ती आपण स्थान बघणार आहोत। अशा संपूर्ण निसर्गरम्य परिसरामध्ये इथं थोडासा रिकामी स्पेस आहे। या ठिकाणी बसून साधना करू शकतो, ध्यान करू शकतो, मेडिटेशनचा अभ्यास करू शकतो, योग ग्रंथांचं अध्ययन करू शकतो आणि विविध क्रिया, योगाभ्यासाच्या क्रिया या सगळ्या आपण समजावून घेऊ शकतो। 1 दिवसाचा सुद्धा 1 दिवस 2 दिवसाचा कॅम्प आपल्याला या ठिकाणी निश्चित घेता येतो। शुद्ध हवा, शुद्ध सात्विक ऊर्जा। गुगलवर पाहिलं तर ओंकार पर्वत दिसतो। ओम आकाराचा हा पर्वत आहे। इथून